घेतलेले आहेत आणि आज आपण पाहू शकाल की जो मॅच झाला तिथे मात्र डोंगराचा पाडा आणि नितस टीमचे जे खेळाडू षटकारवीर आहेत त्यांना मात्र एक सरप्राईज गिफ्ट दिलं जाणार आहे। तर झाला मैदानाकडे जिथे मात्र केपीसी इनामपुरी आणि गावदेवी वावंजे या बलाढ्य टीममध्ये होईल लढत। तर याच दरम्यान सन्माननीय पाहुणे डी गोंदली साहेबांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यायचे आहे। डी गोंदली साहेब आपल्याला विनंती आहे आणि शिलोर खेळणे टीमकडून आपण व्यासपीठावर स्थानापन्न वाहून या मॅचचा आपण आनंद घ्यायचा आहे। सलामी जोडी मैदानामध्ये कुणाल पाटील आणि संदेश मात्रे ही जोडी मैदानावरती असणार आहे। सातत्याने केपीसी इनामपुरी टीमची ही सलामी जोडी आपल्याला पाहायला मिळते। आज या शिलोर खेळणे टीमच्या या 30व स्पेशल या स्पर्धेमध्ये खेळत असताना वावंजे टीम आपल्याला पाहायला मिळेल। हॅलो, कुणाल पाटील आणि संदेश मात्री ही जोडी मैदानावरती आहे। तेजस मुकादम गोलंदाजीच्या मार्गावर आहे। एक बिग पॉइंट मॅच पाहायला मिळेल। एकीकडे उत्कृष्ट गोलंदाजी तर एकीकडे उत्कृष्ट फलंदाजी अशा प्रकारचे चालू असलेला संघर्ष दुसऱ्या मॅचमध्ये। पहिल्याच बॉल स्वीप करत असताना इथे झेल होण्याची संधी सुभाष चेंडू खाली थोडासा या ठिकाणी जजमेंट चुकलं आणि चेंडू मात्र हाताला स्किड होऊन सीमारेषे जवळ गेला होता। तो चेंडू फेकेल आणि एक सिंगलला मात्र डबलमध्ये कन्वर्ट करत असताना दुहेरी धावसंख्या पहिल्याच बॉलवरती घेत असताना इनामपुरी संघाचे हे दोन खेळाडू झेलची नामी संधी या ठिकाणी गमावली। खऱ्या अर्थाने मात्र ज्या प्रकारचा फटका होता थोडासा लाईनच्या बाहेर पडला आणि त्याचमुळे इथे मात्र झेल या ठिकाणी टिपला गेला नाही। जीवनदा लाभलं कुणालला। मात्र पाहूया पुन्हा एकदा तेजस समोर असणार आहे कुणाल पाटील। पुढचा बॉल या बॉलवरती चांगला स्ट्रोक लगावलाय। अगदी पायाच्या मध्ये बॉल होता आणि हा बॉल मात्र विसावलाय क्षेत्ररक्षीच्या हातामध्ये। झेल टिपला गेलाय। पहिल्या गडीपात होतो यावेळेस कुणाल पाटीलच्या रूपाने केपीसी इनामपुरी लागलेला पहिला आदरा। साठी वन डाऊनचा फलंदाज मैदानामध्ये गेला असतो आणि त्याच प्रकारचं काम मात्र या ठिकाणी तुषार पाटीलला करावं लागणार आहे। कारण 4 ओव्हरची मॅच आहे। 4 ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर मागची मॅच सुद्धा अशीच झाली होती। ते मात्र आपण पाहिलं तर राहुल काटेल नंतर बाद झाल्यानंतर ज्या प्रकारची इनिंग दोन यंगस्टरने साकारली आणि नेतलस टीमला मात्र एक अशक्यपाय विजय मिळवून दिला होता त्या मॅचमध्ये। पुढचा बॉल तुषारसाठी ऑन साईडला इथे मात्र शॉटला या ठिकाणी स्क्वेअर लेगला थोडंसं खराब क्षेत्ररक्षण दुसरीचा या ठिकाणी प्रयत्न केला जातोय का आणि 2 धावा यावेळेस कंप्लीट। जिथे मात्र असं वाटलं एक धाव सुद्धा होणार नाही मात्र 2 धावा कंप्लीट होत असताना सांघिक धावफलक जाताना पाहायला मिळतोय। तो मात्र 4 धावसंख्येवर एका गड्याच्या मोबदल्यामध्ये केपीसी इनामपुरी बॅटिंग करत असताना शिलोर खेळण्याची स्पर्धा 30व स्पेशल चषक 2023 ही स्पर्धा आजचा अंतिम दिवस 23व्या वर्षामधला मात्र ज्या संघाने या ठिकाणी सहभाग नोंदवला त्या संघांना आपण शुभेच्छा आणि मनपूर्वक आभार देऊया। कारण 12 संघ आज खेळताना आपल्याला दिसतील। पहिली मॅच तर ज्या प्रकारे संपन्न झाली बरोबर 40 ते 45 मिनिटांमध्ये तो सामना संपला। त्यानंतर मात्र तुषारचा हा पटका थोडासा पसला मी म्हणेन। झेल होण्याचा संभव आहे मात्र रिफ्लेक्शन आलं सूर्याचं आणि तिथे मात्र बचावला गेला तुषार। एकच धाव घेण्यात आली आहे मात्र ज्या प्रकारची विकेट संधी होती तिथे मात्र झेल सुटला आणि इथे मात्र तुषार अजूनही मैदानामध्ये शाबूत असे संघाची धावसंख्या 5 वरती। ओंकार तिथे होता। ओंकार पाटील आपण तिथलं टीममध्ये सुद्धा पाहिला आणि या टीममध्ये सुद्धा एक उत्कृष्ट खेळाडू आपण पाहतो तो म्हणजे ओंकार, ज्याने मात्र हा झेल सुटला होता। तिथे मात्र थोडंसं फिल्डिंगमध्ये चेंजेस होताना आपल्याला पाहायला मिळतो। एक क्षेत्ररक्षक आपण पाहिलं डीपमध्ये मिड विकेटला आहे आणि एक क्षेत्ररक्षक आपण आत्ता पाहतोय जिथे मात्र झेल सोडला होता तिथे मात्र क्षेत्ररक्षक कोणताही नसणार आहे। एक लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक। पुढचा बॉल तेजसचा आहे अप्पर कटचा फटका इथे मात्र कोणता क्षेत्ररक्षक नाही आणि हा मात्र या ठिकाणी सुंदर असा फटका देऊन जाईल 4 धावा संदेशला आणि देऊन जाईल 4 धावा इनामपुरी टीमला।
9 धावा धावफलकावरती. 5 बॉलचा खेळ झाला समजतं. एका गडाच्या मोबदल्यामध्ये ज्या प्रकारची आवश्यक फलंदाजी आहे तिथे मात्र एक चांगला स्ट्रोक लगावला या वेळेस संदेश मात्रेने. पुढचा बॉल तेजसचा मुक्कादमचा चांगला स्ट्रोक यावेळी आडव्या बॅटने खेळलाय. कोणता क्षेत्ररक्षक नाही, डीप मध्ये क्षेत्ररक्षक या ठिकाणी क्लिअर करत असताना वन बाउन्सचा अजून एक चौकार. या वेळेस संदेश मात्रेच्या बॅटमधून धावसंख्या जाऊन पोहोचते एका षटकाच्या अंतिम 13 धावसंख्येवर. वरती या ठिकाणी आपण पाहिलं तर चौकार ठोकला आणि 3 बॉलचा आपण खेळ मागचा विचार केला ना तर तिन्ही बॉलवर चौकार ठोकलेत. त्याच्यामध्ये संदेश मात्रेचे 2 चौकार आणि त्यानंतर तुषारचा 1 चौकार. पुढचा बॉल यावेळी ऑनसाईडला मारण्याचा प्रयत्न पासलाय. सुभाष पुन्हा एकदा रनिंग करतोय. आता सुद्धा तेच घडले मैदानावरती. थोडासा रनअपमध्ये प्रॉब्लेम आला आणि इथं मात्र झेलही सुटलाय आणि तुषार अजूनही नाबाद असेल. तुषारचे 2 झेल सोडलेत मात्र आणि इथं मात्र झेलही सुटलाय आणि तुषार अजूनही नाबाद असेल. तुषारचे 2 झेल सोडलेत मात्र झेलची किंमत किती मोजावी लागेल वावंजी टीमला, कारण येणाऱ्या कालामध्ये तुषारसुद्धा एक चांगला फलंदाज आहे. तो चांगली फलंदाजी करू शकतो. आत्तापर्यंत तो वैयक्तिक 8 या धावसंख्येत खेळतो, सांघिक धावसंख्या 18 वर. षटक मार्गस्थ असताना इथे मात्र पहिल्या मॅचमध्ये ज्या प्रकारची धावसंख्या नोंदवली होती डोंगरेच्या पारा टीमने त्याच्याच प्रकारचा प्रयत्न इथे मात्र केला जाईल इनामपुरी संघाकडून. पुढचा बॉल नवीन पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला संदेश मात्रे असेल. त्याने मात्र लगातार 2 चौकार ठोकलेत. आता पाहायचं तिसरा चौकार या बॉलवरती येईल का. संधी निर्माण या ठिकाणी असेल मात्र ज्या प्रकारची गोलंदाज 3 चौकार नोंदवले गेलेत. तीन चौकार आणि 1 षटकार. आपण धावसंख्या पाहिली तर 4 बॉलवरती त्याने 18 धावा कुठलेल्या आहेत. चांगली फलंदाजी. ज्या फलंदाजीसाठी ओपनिंगसाठी एखाद्या फलंदाजाला संधी मिळते आणि त्या प्रकारची फलंदाजी जर साकारली तर मात्र टीम मात्र चांगली धावसंख्या उभारताना आपल्याला पाहायला मिळते. 4 बॉलचा खेळ समाप्त झालाय. 4 बॉलवरती आत्तापर्यंत धावा टोकलेल्या आहेत. त्या मात्र तब्बल 15 धावा आलेल्या आहेत, कारण 2 चौकार 1 षटकार आहे आणि 1 सिंगल. पुढचा बॉल अक्षयचा असणार आहे संदेशसाठी. इथं मात्र पहा बॅट कट लागली. अगदी आपण पाहिलं तर किरणच्या समोरून हा बॉल गेला आणि हा बॉल गेला सीमारेषा बाहेर. इथे मात्र देऊन जाईल 4 धावा चौकार. क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. 2 झेल सुटले, 3 झेल सुटलेले आतापर्यंत आणि हाही चौकार त्याच प्रकारचा होता. मग संदेशचं फलंदाजीचं कौतुक करावं लागेल. 5 बॉलवरती प्रत्येक बॉलवरती त्यांनी बाउंड्री ठोकली आहे आणि धावफलक वैयक्तिक आपण पाहिलं त्याचं तर 22 धावांवरती खेळतो आणि टीम आपण पाहिली तर सातत्य लागेल. प्रत्येक बॉलवरती त्यांनी बाउंड्री ठोकण्याचं काम केलेलं आहे. आताचा बॉल आपण सोडला तर त्याने 5 बॉलवरती आत्तापर्यंत 4 चौकार आणि 1 षटकार ठोकला आहे. आणि गोलंदाजी करत असताना इथे मात्र दोन्ही गोलंदाजाने एका षटकामध्ये 13 धावा दिल्या होत्या तेजसने आणि पुढच्या षटकामध्ये अक्षयच्या आल्या त्या मात्र 19 धावा. आणि आता नवीन गोलंदाज निकेश पाटीलचा वापर केला जातोय. सुभाष गोंधले यांच्या नेतृत्वाखाली खेळत असताना गेल्या 3-4 वर्षामध्ये
एक चांगलं सातत्याने चांगली कामगिरी राहिली या टीमची. आज मात्र थोडीशी गोलंदाजी जरूर या ठिकाणी खराब झाली आहे, कारण इनामपुरी टीम मात्र चांगल्या स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल तुषारसाठी ऑन साईडला फ्लिक करत असताना डीपमध्ये या ठिकाणी घडलं खराब क्षेत्ररक्षण आणि इथे सुद्धा येईल या वेळेस तुषारच्या बॅटमधून आणखीन एक चौकार. टीम मात्र खऱ्या अर्थाने ज्यांना टार्गेट खूप मोठं असं वाटत होतं त्या टीमने ते टार्गेट सर केलं होतं आणि अशाच प्रकारची स्थिती वावंजी टीमची आपण पाहतोय. लगातार खराब क्षेत्ररक्षण, 2 चौकार आपण पाहिले तर खराब क्षेत्ररक्षण 2 चौकार गेलेले आहेत. आतापर्यंत 3 झेल सोडलेले आहेत. मात्र खेळ झाला 13 बॉलमध्ये अशा घटना घडलेल्या आहेत आणि या धावसंख्येचा पाठलाग करत असताना कुठेतरी दुसऱ्या इनिंगमध्ये वावंजी टीमला ही मात्र कठीण परिस्थिती निर्माण होऊ शकेल. 36 धावा लागलेल्या आहेत. तुषारने आतापर्यंत 2 चौकार ठोकलेले आहेत. संदेशने 4 चौकार ठोकलेले आहेत, 1 षटकार ठोकलेला आहे आणि ही पार्टनरशिप आपण पाहिली ना तर तब्बल आतापर्यंत त्या पार्टनरशिपमध्ये 34 धावांची भागीदारी आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल पुन्हा एकदा सज्ज असणार आहे निकेश तुषारसाठी. यावेळेला ऑनसाईडला शपल खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडूने बॅटचा संपर्क नाही. बऱ्याच वेळानंतर डॉट चेंडूची सांगता पाहायला मिळते. तुषार समोर गोलंदाजी करत असताना थोडीशी कठीण परिस्थिती जरूर आहे निकेशला. मात्र निकेश पाटीलने अचूक टप्प्याने गोलंदाजी करत असताना थोडी क्षेत्राची साथ लाभली तर मात्र एक चांगली गोलंदाजी या ठिकाणी जरूर तो करू शकतोय. उर्वरित 4 बॉल बाकी आहेत. यावेळी तुषारच्या बॅटमधून जबरदस्त ऑन साईडला या ठिकाणी पॉवर दाखवत असताना बँड ऑफ इनामपुरी तुषार पाटील लगावतोय षटकार. बॉलवरती मात्र सन्मान देण्यावाचून पर्याय नव्हता आणि त्याच प्रकारचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं तुषारच्या माध्यमातून, ज्याने मात्र 1 षटकार 2 चौकार ठोकलेत आणि तरीसुद्धा शांतपणे या ठिकाणी फलंदाजी करत असताना स्ट्राईक देण्याचं काम त्याने केलेलं आहे. धाव 1ने वाढेल, धावसंख्या 43. आत्तापर्यंत या षटकामध्ये 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. बरंच काही या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळू शकेल कारण संदेश आला आहे स्ट्रायकिंग एंडला. पुढचा बॉल निकेशचा. संदेशसाठी जमीन लगतचा फटका स्ट्रेटचा आहे. इथे मात्र सिंगल कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न अजिबात केला गेला नाही कारण त्यांनी पाहिले की चेंडूपैकी आलेला आहे. तत्पूर्वी या ठिकाणी सिंगल कंप्लीट असताना धावसंख्या लागते ती मात्र 44 धावा तब्बल आत्तापर्यंत धावफल करावं लागल्यात. मागच्या ओव्हरचा आपण विचार केला तर 19 धावा नोंदवल्या गेल्या. या ओव्हरमध्ये सुद्धा एक चांगली धावगती तर राखलेली आहे. पुढचा बॉल कशा प्रकारचा असेल, इनामपुरी टीमच्या बाजूने असेल की वावंजी टीमच्या बाजूने असेल. निकेश पाटील गोलंदाजी करतोय. स्लोअर फेकला होता. स्लोअरला प्रत्युत्तर देत असताना तुषारच्या बॅटमधून मात्र चौकार जाईल असं वाटलं होतं. यावेळेस मात्र कुठेतरी वावंजी टीम या ठिकाणी पहा चांगलं क्षेत्रण करत असताना चांगलं क्षेत्रण ज्यावेळेस केलं मैदानावरती ओंकार पाटीलने एक चौकार सुटला होता त्याच्या हातामधून. इथे मात्र जीवाची पर्वा न करता जवळजवळ 15-20 पावलांचा रनअप घेऊन तो इथे मात्र आपल्या संघासाठी 2 धावा वाचवल्या. 2 धावांनी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचल्या 46. 46 धावा धावफलकावरती 3 षटकांचा खेळ झाला समाप्त. SDJ मध्ये पूर्ण झाले. जवळजवळ आपण पाहिले ना तर 15.33च्या सरासरीने धावा केलेल्या आहेत आणि त्याचमुळे या मैदानावरती आता मात्र वावंजी टीम कुठेतरी जागी झाली खडबडून कारण 3 झेल सोडले, 2 बॉर्डरीज आपण पाहिल्या तर पिस्पिलच्या झालेल्या आहेत आणि त्यानंतर मात्र प्रथमेशला जबाबदारी सोपवलेली आहे. फलंदाजी अजूनही यावेळेस आपण पाहिली तर संदेश आणि तुषार फलंदाजी करतात. चांगले बॅटिंग लाईनअप आपल्याला पाहायला मिळते.
इनामपुरी टीम कडून अगदी बॅकफुटला जाऊन पंच करत असताना उडवला या बॉलला थर्ड मॅनच्या दिशेने वन बाउन्सचा अजून एक चौकार. मात्र तुषारने दिलेली आहे. कोणताही फलंदाज आणि गोलंदाज यावेळेस आपण पाहिलं तर या फलंदाजांना रोखू शकला नाही. ज्या प्रकारची गोलंदाजी राहिली आतापर्यंत प्रत्येक ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर 10+ धावा आलेल्या आहेत. कारण पहिल्या ओव्हरमध्ये 13, त्यानंतर 19 धावा आणि त्यानंतर 14 धावा आणि या ओव्हरच्या सुरुवातीला चौकार ठोकला संदेशनं. पाहायचा पुढचा बॉल प्रथमेशचा असणार आहे. यावेळेस चांगला स्ट्रोक आहे. डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतो तोपर्यंत सिंगल कंप्लीट दुसरीचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा कंप्लीट होत असताना अतिशय खराब थ्रो आला. पहा जिथे मात्र प्रयत्न केला जातोय त्या प्रयत्नामध्ये यशस्वी होत असताना केपीसी इनामपुरी टीम आपल्याला पाहायला मिळते. या 2 धावांनी संघाची धावसंख्या 52 वरती. पहिल्या मॅचमध्ये 49 होत्या. असं वाटलं की बाउंड्री लाईन थोडीशी दूरवर वाटते, मात्र या बाउंड्री लाईनला क्लिअर करत असताना प्रत्येक फलंदाजाने मात्र चौकार षटकार ठोकले त्या मैदानावरती. आत्तापर्यंत 49 धावा पहिल्या इनिंगमध्ये साकारल्या होत्या डोंगरेचा पारा टीमने. आता मात्र पहिल्या इनिंगमध्येच 52 धावा पूर्ण करत असताना अजूनही 4 बॉल शिल्लक आहेत. पुढचा बॉल संदेश मात्रेसाठी प्रथमेशचा सोडून दिलाय बॉल. कारण बॉलची लाईन पाहिली, लेंथ पाहिली आणि ते बॉल मात्र वाईड दर्शवला पंच. या ठिकाणी डोंगरेचा पारा टीमचे या ठिकाणी सपोर्ट करत असताना पाहायला मिळतात. याचा सिंगलने मात्र धावसंख्या 53 वर जाऊन पोहोचली. अजूनही या ओव्हरमधले बरेच बॉल शिल्लक आहेत. अजूनही क्षमता जरूर आहे संदेशमध्ये. पाहायचं आहे पुढचा बॉल कशा प्रकारचा स्ट्रोक असेल. चांगला स्ट्रोक आहे. कोणी क्षेत्ररक्षक नाही, 2 क्षेत्ररक्षक जरूर या ठिकाणी धावत आहेत. मात्र क्षेत्ररक्षक चेंडू फेकतील तोपर्यंत इथे 2 धावा कंप्लीट करत असताना यस रनआउट झालेले आहे तुषार पाटील. थोडं रनअप या ठिकाणी चुकलं आणि इथे मात्र संदेशला स्ट्राईक जरूर मिळाली आहे. मात्र 1 धाव कंप्लीट करत असताना 54 धावांवरती या ठिकाणी दुसरी विकेट पडली आहे. तुषार अँड संदेश मात्रे. नवीन फलंदाज मैदानामध्ये अक्षय पाटील आपल्याला पाहायला मिळेल. मात्रे आणि पाटील बंधूंचा आपल्याला संघ पाहायला मिळतो. सातत्याने अनेक वर्ष केपीसी इनामपुरी या ठिकाणी टेनिस विश्वामध्ये आपल्या नावाचा दबदबा निर्माण करताना दिसतोय. मात्र आई गावदेवी क्रिकेट संघ वावंजी टीम मात्र थोडीशी गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणामध्ये कुठेतरी कमी पडली आहे. फलंदाजी मात्र चांगली करावी लागेल त्याला, कारण चांगल्या टार्गेट त्यांना सेट करावं लागेल. इथे हा बॉल पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडूने बॅटचा संपर्क नाही. अगदी या ठिकाणी स्किड होत असताना इथे मात्र कोणत्या प्रकारचा फटका नाही. यावेळेस डॉट चेंडू सांगता बऱ्याच वेळानंतर पाहायला मिळते. इथे मात्र धावफलक रोखला गेलाय 54 वरती आणि अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत. 2 बॉलवरती संदेशच्या बॅटमधून एकाच चौकार षटकार येईल का इनामपुरी टीमसाठी? स्ट्रोक तर चांगला आहे. एक्स्ट्रा कोर्टच्या दिशेने चेंडू सीमारेषा बाहेर गेला आणि हा येईल संदेशच्या बॅटमधून अजून एक चौकार. जी मैदानावर 1 बॉल शिल्लक जरूर आहे. या बॉलवरती षटकार आला तर 40 धावा होतील वैयक्तिक. मात्र पाहायचं आहे मैदानावरती आतापर्यंत 58 धावा ठोकत असताना केपीसी इनामपुरी पहिल्या इनिंगमध्ये. पुढचा बॉल चांगला स्ट्रोक आणि ह्या बॉलवरती सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय चौकार. आणि ज्या प्रकारची फलंदाजी संदेशने दाखवली 38 धावांवरती तो नाबाद राहिला. जोरदार चालू पाहता मिडॉनला आणि त्याच्यानंतर क्षेत्ररक्षक लावला गेलाय शॉट डीपला. त्याच्यानंतर तुम्ही पॉइंटला पाहता 2 गलीमध्ये. देऊयात दोन्ही संघाला खूप साऱ्या शुभेच्छा. विश ऑल द बेस्ट टू टीम शो द गुड क्रिकेट. आणि जाऊयात मैदानाकडे. सलामीवीर किरण स्ट्रायकेना नो स्ट्रायकेनला ओमकार. लक्ष 63 पहिला गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज झाला. सचिन मात्रे. सचिन मात्रे पहिलाच बॉल फेकण्यासाठी झालाय सज्ज.
कट केलाय, काय कट अप्पर कट चाललाय, जबाब बॉल चाललाय दन 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 करत थर्डमॅन बॉडी लाईनला सीमा रेषेच्या बाहेर पहिल्याच बॉलवरती भव्य स्वागत सचिन म्हात्रेचं या चौकारानं 4. पालखीला नाचिन गुलाल उरवून चैताचे महिन्यान बॅट न शरीरात हालता त्यांना अप्पर कट केला करण अंबालानं आणि तो अप्पर कट तुम्ही आता पाहिला किरणच्या बॅट मध्ये दमदार होता. पॉइंटच्या नौक्यामधला थर्डमॅनला बीट करून चाललाय दन करत लागोपाठचा दुसरा दमदार दर्जेदार पत्तार शानदार किरणच्या बॅट बंद हा लागोपाठचा दुसरा चौकार 4. तुझे कोंबड्याने दिली या बाग पहिल्याच ओव्हर मध्ये पॉवर प्लेचं हे षटक तुम्ही पाहता. हा स्वीपचा फटका बॉल चाललाय लॉंग लेग बॉडी लाईनच्या दिशेनं लागोपाठचा तिसरा आणि चौकारांची हॅट्रिक तुम्ही पाहिली आहे. पहिल्या मॅच मध्ये याच मॅच मध्ये तुम्ही पाहिली याच इनिंग मध्ये पहिल्या इनिंग मध्ये संदेश न चौकाराची हॅट्रिक आणि लगेच उत्तरार्धामध्ये किरण का बॅटिंग करतो त्याच्या बॅट मधनं हे 3 चौकार. धावपलकावरती धावा तुम्ही पाहता स्कोरबोर्ड वरती 12 या आकड्यावरती सुरुवात दमदार आहे. पॉवर प्लेचं षटक या 30 या सर्कलच्या बाहेर 2 क्षेत्ररक्षण पूर्णपणे पॉवर प्ले मध्ये खेळतोय तुम्ही पाहता. हा बॉल मात्र पुढे ठेवला बीट केलाय ते किरणला डॉट बॉलची समाप्ती स्कोर थांबला. स्कोरबोर्ड वरती 12 या आकड्यावरती 2 थर्डमॅनला बाउंड्री तुम्ही पाहिल्या त्याच्यानंतर एक लॉंग लेगला पाहिली. सुरुवात चांगली झाली. या चौथ्या बॉलनं बीट केलं ते किरणला षटकातील पुढचा बॉल. हा देखील बॉल बीट झाला. हा देखील बॉल बीट झाला. जागेवरती ठेवला. आता पहिले 3 बॉल किरणच्या नावावरती आता हे 2 बॉल सचिनच्या नावावरती. चांगली गोलंदाजी करतोय. या षटकातील शेवटचा बॉल एक शिल्लक असेल. शेवटचा बॉल या पॉवर प्ले मधला या षटकातील शेवटचा बॉल. फटका कट केला शेवटच्या मोमेंटला बॅटचा फेस ओपन बॉल सलग साइड स्क्रीनला धनांत्व आणि शेवटच्या बॉलवरती आला हा चौकार आणि या चौकाराच्या बरोबरीनं षटक क्रमांक संपलं पहिलं आणि पहिल्या षटकाचा खेळ संपत असताना लक्ष्य 63चं होतं आणि पहिल्या षटकामध्ये धावा आल्या त्या 16. त्यानंतर नंदेव गोंदली आतिश पाटील आणि आकाश गोंडली यांना सर्वांना मी विनंती करतो या आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. आता येणारे बॉल शिल्लक असतील 18 मध्ये बनवायच्या 47 क्षेत्ररक्षण विखुरलेला कार्तिक मात्रे बॉलिंग ट्रॅक वरती. पहिलाच बॉल 8 फीटच्या वरनं उडवलाय. बॉल चाललाय क्षेत्ररक्षण च्या हाताला चाटून बॉल झाला जमिनीला दान आणि या 2 धावेनं ओमकार पाटीलनं केल्या खेळाला सुरुवात. स्कोर चाललाय तो स्कोरबोर्ड वरती तुम्ही पाहता 18 या आकड्यावरती. सरासरी पहिल्या षटकामध्ये 15.75 ची होती. या षटकामध्ये तुम्ही पाहता 15.66 ची. तुम्हाला 18 मध्ये बनवायच्या 47 आता बनवायच्यात. 17 बॉल 45 ची जुनी गरज आहे या मॅच मध्ये. फुल टॉस फक्त दिशा दिली आहे. बॉल चला बॉडी लाईनच्या दिशेनं वेगानं लॉंग लेगला बीट करून सीमा रेषा पार आलाय चौकार.
या षटकातील पुढचा बॉल फडकाईट पिचावर डीप पॉइंटला फिल्डर त्याला हिट केला. फिल्डिंग दमदार झाली शेवटच्या मोमेंटला. बॉलनं टर्न घेतली, थोडी आउटफोल्ड खराब. बॉल टर्न घेतला आणि या बॉलवरती 2 धावा 2 धावेच्या बरोबरीनं स्कोर चालला पुढे 2. तुम्ही पाहता 24 या आकड्यावरती 24 धावा धावपलकावरती. कार्तिक मात्रेचं हे षटक तुम्ही पाहताय दुसरं प्रगतीपथावरती. लक्ष 63 भलं मोठा का बॅटिंग केली पहिल्या इनिंगमध्ये. संदेश मात्रे नावाचं वादळ आला जे सलामीला, ज्यानं 13 बॉल फेस केले, ज्याच्या बॅटमध्ये तुम्ही 38 धावा पाहिल्या आणि 6 चौकार 1 षटकारानं 38 धावेची मॅरेथॉन इनिंग त्याने साकारली. कोदून काढला बॉल, अक्षरशः बॉल चालला बॉन्ड लाईनच्या दिशेनं. कुणाल धावतोय स्क्वेअर लेगला वेगानं. 2 धावा वेगानं पूर्ण केल्या जात आहेत आणि या 2 धावेच्या बरोबरीनं धावपलकावरती धावा आता पुढे जात असताना स्कोरबोर्डवरती त्या 26 या कड्यावरती 26 धावा धावपलकावरती. 14 बॉल 37 धावेची अजूनही गरज आहे. 14 मध्ये 37 अजूनही बनवायचे आहेत मॅच जिंकण्यासाठी गावदेवी वामजे संघाला या मैदानावरती. फटका हवेमध्ये, एलिव्हेशन कमी आहे, सोडला जातोय झेल. साधा सोपा झेल आणि कॅचेस विन द मॅचेस भरी धावा. बघा हटवा पहिलीच मॅच डोंगरेचा पाडा विपक्ष नीतला आणि सोडलेला झेल तो अतुलचा. त्यावरती 4 धावा धावून काढल्या आणि त्याच्यानंतर त्याने 2 मोठे षटकार आणि ती मॅच जिंकून दिली. क्रिकेटमध्ये एखादी चुकी तुम्हाला मॅचपासून बाहेर काढते, म्हणून अशा चुका खूप महागात पडतील या मोमेंटला. या एका धावेच्या बरोबरीनं स्कोरबोर्डवरती तुम्ही पाहता त्या 27 धावेवरती 27 धावा धावपलकावरती. शेवटचा बॉल शिल्लक. 13 बॉल 36 अजूनही गरज आहे. ऑल ऑन द कार्पेट बॉल चालला बॉन्ड लाईनच्या दिशेनं वेगानं फिल्डर धावतोय. 1 केली जातीय पूर्ण आणि एका धावेच्या बरोबरीनं षटक क्रमांक संपलं जात आहे. ते दुसरं 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकावरती धावा त्या 28 पाहता आणि येणारे बॉल आता शिल्लक असतील 12 मध्ये बनवायच्यात आता 35 धावा. हे षटक या मॅचचं टर्निंग पॉइंट फेकण्यासाठी आला तुषार पाटील. त्याच्या समोर आहे किरण. फडका खोदून काढला, अक्षरशः बॉल जाईल का? बॉडी लाईनच्या बाहेर नाहीये, सोडलाय झेल, दिलाय किरणला. एका धावेच्या बरोबरीनं स्कोर तुम्ही पाहता 29 या आकड्यावरती. 12 मध्ये 35 बनवायचे आता बनवायच्या 11 मध्ये अजूनही 34 धावेची गरज. 11-34 चं समीकरण या मॅच मध्ये. ओमकारला तुम्ही स्ट्राईक एनला पाहता, ज्याच्या बॅटमधून 1 चौकार आला. 4 चौकार किरणच्या बॅटमधून आला, तो किरण आता नो स्ट्राईकला. गती परिवर्तन व्हेरिएशन या बॉलमध्ये पडल्यानंतर बाहेरच्या दिशेनं बीट केलं ते ओमकारला. डॉट बॉलची समाप्ती. आता 10 बॉल मध्ये तुम्हाला बनवायच्या धावा त्या 34. निलेश शेट प्रधान जे गोडगावचे आहेत या आमच्या मुख्य व्यासपीठावरती आणि त्याचप्रमाणे उद्योगपती आहेत. आणि संजयजी कोळी साहेबांनी देखील विनंती करतोय आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. एका धावेच्या बरोबरीनं स्कोर पुढे चाललाय. कैलासवासी शीतल निलेश प्रधान
यांच्या स्मरणार्थ सौजन्य श्री निलेश शेठ प्रधान यासकडनं हे तुम्ही भव्य दिव्य ही ट्रॉफी पाहताय ज्यांच्याकडे लाभले त्यांचं आमच्या मुख्य व्यासपीठावरती शुभागमन आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत करूयात. आज या खेळण्याच्या क्रीडा नगरीमध्ये तुमचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. या बॉलवरती सिंगलनं काम जमणार नाहीये, मोठे फटके मारावे लागतील. हा षटक मॅचचा टर्निंग पॉइंट. तुषार वरती जबाबदारी. त्या तुषारनं 4 बॉलमध्ये 3 धावा खर्च केल्यात. तुम्हाला अजूनही बनवायच्या आहेत. 8 बॉल 32 धावेची गरज. फटका बॅटच्या रनर मध्ये फोसला. कुणाल बॉलला जजमेंट करू शकला नाहीये. पुन्हा एकदा जीवनदान, पुन्हा एकदा जीवनदान. चुका होत आहेत, चुका होत आहेत. फटका चांगला आहे तिथे क्षेत्ररक्षण स्क्वेअर लेगला, मात्र त्याच्या आवाक्याच्या बाहेर हा बॉल आलाय. चौकार 4. लक्ष्मण धुमाल साहेबांना विनंती करतो या आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. आता 6 बॉल 6 मध्ये बनवायच्यात. 28 धावपलकावरती धावा 35. 28 धावेचं समीकरण 6 मध्ये बनवायच्यात. आणि गोलंदाजीसाठी आला अक्षय पाटील. समोर आहे किरण. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. बॉल हवेमध्ये आणि क्षेत्ररक्षण चौथ्यांदा कॅच सुटली. किरणला 3 वेळा जीवनदान दिलं. एकाच मॅच मध्ये 3 वेळा जीवनदान. किरणला 1 वेळा ओंकारनं. चौथ्यांदा ही जेल. तुम्ही फिल्डरच्या माध्यमातून फिल्डिंग थोडी खराब पाहिली आणि या 2 धावेच्या बरोबरीनं स्कोर चालला 37 या आकड्यावरती. अजूनही तुम्हाला बनवायचे आहेत 5 बॉल मध्ये 26 धावा. इथून देखील मॅच जिंकू शकेल. मोठे फटके मारावे लागतील. किरण मध्ये क्षमता. सुरुवात दमदार झाली. 16 धावा पहिल्या ओव्हर मध्ये आल्या. अशा वाटला मॅच ही रन चेस करेल. वमजे अपयश आलं. ऑल द कार्पेट बॉल चालला मिड विकेटला. वेगाना फिल्डर आहे तिकडे. तोपर्यंत एकच धाव. एका धावेच्या बरोबरीनं धावपलकावरती धावा 38 धावा. 4 मध्ये 25 बनवायच्या. आता अवघड आहे. 4 बॉल 4 षटकार जरी मारले तरी मॅच जिंकू शकणार नाहीयेत. एखादा चमत्कार. असे चमत्कार कमी होत आहेत. फटका इथे मात्र बोटा. पण फिल्डर आहेत कुणाल पाटील. त्यानं पकडला जातोय जेल आणि यश मिळत आहे ते पहिलं अक्षय पाटीलला आणि पहिला धक्का वामजे टीमला. न्यू बासमनी नाईट नंबर 3 वरती प्रथमेश मात्रे मध्ये गेला. या दितलास टीमचा कॅप्टन लगेच या सेकंड राऊंडची पहिली मॅच तुमच्या सोबत आहे. वाईट बॉलचा इशारा आला. दितला संघाचा कॅप्टन तुम्ही लगेचच उपस्थित राहा. राहुल काटे जबरदस्त विजय प्रस्थापित केला सकाळच्या सत्रामध्ये नितला संघानं. पहिली मॅच विजयी. या षटकातील पुढचा बॉल गती कमी केली आहे आणि चेंडू मागे आउटफील्ड फास्ट आहे. जाईल बाउंड्री लाईनच्या दिशेनं. साइड स्क्रीनला भेदून हा सीमा रेषेच्या बाहेर आलाय चौकार.
19वी गरज आहे. सर्व काही अवघड आहे आता. या ओव्हरमध्ये एक देखील षटकार आला नाहीये. फटका चांगला, बॉल झाला बॉडी लाईनच्या दिशेला. लयच क्रिकेट आता खेळतीये केपीसी इनामपुरी. हा मात्र मिळाला आहे तो चौकार. स्वप्न आहे तसा वीर संदेश माते ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ दी मॅच. या निलेश शेठ प्रधान साहेबांच्या शुभ हस्ते देऊयात मॅन ऑफ द मॅच आपण संदेश मात्रेला, ज्याच्या बॅट मध्ये 38 धावा, 13 बॉल 38 धावा. या देऊयात मॅन ऑफ द मॅच या मॅचचा 13 बॉल 38 धावा, ज्याच्या बॅटमध्ये 1 षटकार 6 चौकार असा या टीमचा कॅप्टन लीडिंग फ्रंट केपीसी इनामपुरी टीमचा आपण संदेश मात्रेला देतो मॅन ऑफ द मॅच ची ही ट्रॉफी. निलेश शेठ प्रधान यांच्या शुभ हस्ते ही मॅन ऑफ द मॅच ची आपण अक्करची ट्रॉफी देत असताना पाहतो. देऊयात खूप साऱ्या शुभेच्छा संदेशला. लगेच टॉस करूयात आपण. या सेकंड राऊंडची पहिली मॅच केपीसी इनामपुरी यांनी घेतलाच. या संदेशला लगेच आपण टॉस करूयात पहिल्या मॅचची. या निलेश शेठ प्रधान यांच्या शुभ हस्ते करूयात टॉस. आणि हा टॉस करतोय. टॉस इनामपुरी संघाने जिंकला. आपला निर्णय बघा. सेकंड राऊंडची पहिली मॅच 3 षटकांची राहील हे देखील लक्षात घ्या. आणि करूया आता सन्मान ज्यानं या स्पर्धेसाठी आम्हाला ज्या पूर्णपणे ट्रॉफ्या ज्या दिल्यात त्यांची अर्थातच विशेष वैकुंठवासी अर्थातच कैलासवासी सौभाग्यवती शीतल निलेश शेठ प्रधान याचकडून आपण ही ट्रॉफी चमचमती पाहताय. निलेश शेठ प्रधान यांच्याकडून ही आम्हाला ट्रॉफी लाभल्यात. आणि हा सन्मान विद्यमान सरपंच खेरणे गावचे शैलेशदादा माडी यांच्या शुभ हस्ते होत असताना तुम्ही पाहता, ज्यांच्या माध्यमातून आम्हाला या पूर्णपणे ट्रॉफ्या लागल्यात. अर्थातच कैलासवासी सौभाग्यवती शीतल निलेश शेठ प्रधान, संजयजी कोळी या साहेबांना देखील सन्मान करूयात.